नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या YouTube प्लॅटफॉर्मवरती. आज आपण पाहणार आहोत जीवशास्त्राचा एक घटक आणि जीवशास्त्राचा याच्या अगोदर बायोलॉजीचा याच्या अगोदर एक आपण व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याचं नाव होतं सामान्य अध्ययन भाग 1 आणि याचं नाव आहे सामान्य अध्ययन भाग 2 आणि बायोलॉजीच्या या विषयावर आपण सुरुवात करू जास्त वेळ न वाया घालता. तर आपण काही प्रश्न जे आहेत ते मानवाच्या शरीराशी संबंधित प्रश्न घेऊ. भरपूर प्रश्न घ्यायचे त्याला आपल्याला मानवाच्या शरीराशी संबंधित. पण आपल्याला काही मोजके प्रश्न म्हणजे सुरुवातच आपली आहे. तर आपण काही प्राथमिक प्रश्नांपासून आपण या सेशनला सुरू करणार आहोत. तर पहा मानवाच्या मांसल शरीराला मानवाच्या मांसल शरीराला एक आधार देण्याचं काम हाडं करतात. हाडाचा सापळा करत असतो. तर या हाडाचा जो सापळा असतो ना, याच हाडांचा आपल्याला अभ्यास, मानवाच्या शरीराचा अभ्यास आपण घेण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस बाळ जन्मते, जन्मलेल्या बाळाला ज्यावेळेस जन्म देते आई, त्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात? तर 300 हाडे असतात आणि प्रौढ पुरुषात किती हाडे असतात? तर 206 आणि जे बाल्यावस्थेमध्ये असतं, तर त्याच्यामध्ये 260 ते 270 दरम्यान हाडे असतात. पुढे मानवाला पूर्ण एकूण आयुष्यामध्ये नाही का 52 दात येतात. म्हणजे 20 दात कधी येतात? तर 6 महिन्यापासून दात यायला सुरू होतात. ते 12व्या वर्षी जे दात पडतात पुन्हा त्याला दूध दात म्हणतात आणि दूध दाताच्या जागी जे दात पुनर्निर्मिती होते, त्याला मराठी व्याकरणामध्ये द्विज म्हणतात. द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारा. जसं की अंड, पक्षी हे दोनदा जन्म घेतात द्विज. त्याच्यानंतर हे दात याला द्विज म्हणतात. तर द्विज दात जे असतात त्याला ते 32 येतात. म्हणजे 23 आणि हे 32 असे एकूण टोटल 52 दात मानवी आयुष्यामध्ये येत असतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे दातामध्येही वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे कसे? तर दातामध्ये पटाशीचे दात आहेत, दातामध्ये दाढा आहेत, उपदाढा आहेत, सुळे आहेत. याबद्दल आपण अभ्यास टप्प्याटप्प्याने घेणारच आहोत. ठीक आहे. तर हे पाहिलं तर एकूण आयुष्यामध्ये 52 दात येतात. मानवाच्या आयुष्यात किती वेळा दात येतात? तर 2 वेळा. दाताला मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द आहे द्विज. पुढे घ्यायचं मानवाला लहानपणी दुधाचे दात किती असतात? ते 20 असतात. त्याच्यानंतर प्रौढ व्यक्तीला कायमचे किती दात असतात? कायमचे दात 32 असतात. 32 दातामध्ये पहा कसे प्रकार आहेत. पट्टाशीचे दात हे 8, सुळे 4, उपदाढा 8 आणि दाढा 12 असे टोटल मिळून हाडे आहेत. त्याच्यामुळे कृदंते आहेत. पुढे घ्यायचं निरोगी जिभेचा रंग कोणता असतो? आपली जी जीभ असते ना तिला एक निरोगी रंग असतो. तर तो रंग म्हणजे गुलाबी रंग असतो आणि त्या जिभेवर नाही का ती जीभ मांसल जीभ ती जीभ गुलाबी रंगाची असावी आणि त्या मांसल गुलाबी रंगाच्या जिभेवर 3000 रुचकलिका असतात आणि जिभेच्या मध्यभागी कडू चव, जिभेच्या दोन्ही साईडच्या बाजूने आंबट खारट चव आणि दुधीच्या एकदम शेंड्याला ही गोड चव असते. नंतर आपण त्या चवीबद्दल पण पाहू. जिभेला चव कशामुळे येते? तर रुचकलिकांमुळे येते, जे की मानवाच्या जिभेमध्ये 3000 रुचकलिका असतात. त्वचेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? त्वचा मानवाच्या शरीराला सुंदरता देण्याचं काम त्वचा करते. त्वचेमध्ये नाही का मेलॅनिन नावाचं प्रथिन असतं. जेवढं मेलॅनिन जास्त तेवढं व्यक्ती काळा, जेवढं मेलॅनिन कमी तेवढा व्यक्ती गोरा दिसतो. तर त्वचेचा जे अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे ना, ते डर्मॅटॉलॉजी आहे. ठीक आहे. पुढे घ्यायचं मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत मानावी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. आणि आता हा प्रश्न डबल झालाय, तरी समजून घ्या, की मानवी शरीरातील 11व्या नंबरला तोच आलाय, 12व्या नंबरला तोच आलाय. टाइप करताना काहीतरी झालं असेल. तर यकृताचे वजन साधारण मी तुम्हाला नाही का ह्या 12व्या प्रश्नात 2 झाला ना, मी यकृताबद्दल मी एक्स्ट्रा माहिती सांगतोय 12व्या प्रश्नाबद्दल. ठीक आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी जी ग्रंथी यकृत आहे ना, या यकृताला लाल लाल रक्तपेशीचा मसनवटा सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर यकृतामध्ये पित्त साठतं. पित्त हे कोण्या रंगाचं असतं? यवतमाळ जिल्हा परिषदेला 2014 ला आरोग्य सेवकला प्रश्न आला होता. पित्त हे कोणत्या रंगाचं असतं? तर पहिलंच ऑप्शन होतं पिवळ्या. बऱ्याच जणांनी लक्षात आलं पिवळं, पिवळं, पित्त, पित्त. तसं नसतं ते पित्त हे हिरव्या रंगाचं असतं. लक्षामध्ये असू द्या. यकृताचं वजन 1.5 ते 3 किलोच्या दरम्यान असतं. पुरुषामध्ये रक्ताचं प्रमाण किती असतं? तर 5 लिटर असतं आणि स्त्रियांमध्ये 4.5 लिटर असतं. दोन्ही 15-16 प्रश्न मी एकदाच कव्हर करून घेतो. ज्यावेळेस व्यक्तीला ताप येते ना, ताप आल्यानंतर त्या व्यक्तीचं तापमान आहे ना 41° पर्यंत जातं. पण सामान्य तापमान किती असतं मानवी शरीराचं? तर 37° पर्यंत असतं. रक्तगट किती असतात? रक्तगट हे 3 असतात. रक्तपेशी, रक्तद्रव्य आणि प्लाझ्मा. रक्ताचा रंग कशामुळे लाल असतो? तर रक्ताचा रंग नाही का हिमोग्लोबिनमुळे लाल असतो. आणि जे लोकं कॉफी जास्त पितात ना, तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन सेवनामध्ये अडचण येते, लोह सेवनामध्ये अडचण येते. रक्तगट कशाने ठरतात? रक्तगट हे अँटिबॉडीजवर डिपेंड असतात. लाल अँटिजेन्स असतात, यावरून रक्तगट ठरतात. आता रक्ताचे प्रकार किती? तर रक्ताचे प्रकार हे 4 आहेत. कोणते? ए, बी, एबी आणि ओ. ए रक्तगट, बी रक्त. एबीला आहे ना, एबी हे रक्तगटाचं प्रमाण जगामध्ये सर्वात कमी आहे आणि हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. याला कोणाचंही रक्त चालतं. एचं चालतं, बीचं चालतं आणि ओचंही चालतं आणि स्वतः एबीचं पण चालतं. आणि ओ या रक्तगटाचं आहे ना, सर्वाधिक जगामध्ये ओ रक्तगट आहे व्यक्तींकडे आणि हे रक्त कोणालाही चालतं.
हे रक्त कोणालाही चालतं. ओ गटाचं रक्त कोणत्याही याला चालतं. एला चालतं, बीला चालतं, एबीला चालतं. पण ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला ओच रक्तगट लागतं. लक्षामध्ये असू द्या. त्याच्यानंतर एक 5वा प्रकार जे आहे, बॉम्बे नावाचा रक्तगटाचा प्रकार आहे. त्याच्याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ बघू. त्याच्याबद्दल जास्त काही माहिती तुम्ही टाकली नाही, मुद्दामून घेतली नाही. बॉम्बे रक्तगट हे कसं आहे, त्याच्याबद्दल त्याची कशा पद्धतीने त्याची क्षमता आहे, त्याचं काय प्रपोजल काय म्हणजे त्या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणतं? मांडीचं, त्याला फ्युमर म्हणतात. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं? कानाचं, स्टेप्स. हे कानातील हाड जे स्टेप्स आहे ना, एम-आय-एस अशा पद्धतीनं त्याची एक सीरीज असते आणि मॉलिब्लेडम आणि मानवी शरीरात सर्वात मजबूत हाड कुठलं असतं? तर जबड्याचं. त्याला मॉलिब्लेडम म्हणतात. ठीक आहे. मानवी शरीरात एकूण स्नायू किती असू शकतात? तर हा आकडा आहे ना, काही ठिकाणी 640 दिलाय, पण 639 आजपर्यंत प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं. त्याच्यामुळे 639 ला ग्राह्य धरण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी शरीरात किती प्रकार असतात? किडन्या किती असतात? एक उजवी आणि एक डावी. किंचितशी उजवी किडनी ही डाव्या किडनीपेक्षा खालती असते. पुरुष प्रजनन संस्थेचे घटक कोणते? व्रषणशिस प्रोटेस्ट ग्रंथी. ठीक आहे. शुक्राणूची निर्मिती कुठे होते? वृषणामध्ये. तर स्त्री प्रजनन संस्थेचे घटक कोणते? योनी गर्भाशय अंडाशय. पुढचा मुद्दा आहे 31व्या प्रश्नांमध्ये पुरुष कोणत्या संप्रेरकामुळे वयात येतात? पहा हे लक्षामध्ये घ्यायचं. पुरुष हे टेस्टोस्टेरॉनमुळे वयामध्ये येतात. त्याचे सिम्प्टम्स लक्षणं काय असतात माहिती नाही? पुरुषाला दाढी येणे, आवाज घोगरा येणे, कंठस्थ ग्रंथीची वाढ होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्त्रीमध्ये कोणते संप्रेरक असतात की जे स्त्री त्याच्यामध्ये वयामध्ये येते? तर ते प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन्स असतं. ते 11व्या ते 12व्या वर्षी ऍक्टिव्हेट होतं आणि स्त्रीला मासिक पाळी यायला सुरुवात होते. स्तनाचा आकार वाढतो. त्याच्यानंतर अपोजिट जेंडर बद्दल आकर्षण वाढतं. ठीक आहे. अन्नातील आवश्यक घटकांना काय म्हणतात? प्रश्न 33वा. अन्नातील आवश्यक घटकांना पोषक द्रव्य म्हणतात. हे खूपच वेळेस झालं आपलं. त्याच्यामुळे याच्यावर आपण जास्त काही घेत बसायचं नाही. कर्बोदके म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ. कर्बोदकापासून शरीराला किती टक्के ऊर्जा मिळते? ते 60 ते 70% ऊर्जा मिळते. सर्वाधिक आढळणारे कर्बोदके कोणते? स्टार्च. कर्बोदकाचे कार्य शरीराला ऊर्जा पुरवणे. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? 1912 मध्ये कॅल्शियम फुर्केन लावला. जीवनसत्वाचे मुख्य 2 प्रकार कोणते? तर एक पाण्यात विरघळणारे आणि दुसरा मेदात विरघळणारे. पाण्यात विरघळणारे कोण? ब आणि क आणि मेदात विरघळणारे कोण? अ, ड, इ, के. ते मी नंतर पाहू. ते पाहिलं पण आहे मागच्या याच्यामध्ये. इयर्सचा फुल फॉर्म काय? अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. इयर्स या विषाणूचा फुल फॉर्म काय? एच-आय-व्हीचा. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. लहान बाळामध्ये जन्मताच असलेला हृदयरोग कोणता? तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा जन्मताच नायट्रोजनच्या अधिकतेमुळे होतो असं म्हणतात. हृदयाला एक छोटंसं सुईच्या टोका एवढं काय पडते? छिद्र पडते. त्याला ब्ल्यू बेबी म्हणतात. जागतिक एड्स दिन कधी असतो? तर 1 डिसेंबरला हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय एड्स संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते पुणे आहे, भोसरी या ठिकाणी. सजीवांच्या बाहेर असण्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? मॉर्फॉलॉजी म्हणतात. प्रश्न 46वा. सजीवांच्या अंतर्त्वचेचा अभ्यासाला काय म्हणतात? सजीवाचा जे अंतर्त्वचा आहे ना, त्याच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर अॅनाटॉमी म्हणतात. वनस्पतीचा अभ्यास कशामध्ये घेतात? बॉटनीमध्ये घेतात. सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास कशामध्ये घेतात? मायक्रोबायोलॉजीमध्ये घेतात. सजीवांची पेशीच्या अभ्यासाला काय म्हणतात? सायटॉलॉजी म्हणतात. आणि जीवाणूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? बॅक्टेरियालॉजी म्हणतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आहे सामान्य अध्ययन भाग 2 मध्ये बायोलॉजीच्या काही प्रश्नांची सीरीज पाहिली होती. जीवशास्त्राच्या प्रश्नांची काही सीरीज पाहिली होती. या सीरीजमध्ये काही प्रश्न महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्या परीक्षेवर व्यवस्थित वाचा, रिव्हिजन घ्या आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. काही दिवसांनी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला मोफत पीडीएफ सुद्धा दिल्या जातील. ठीक आहे. धन्यवाद.